श्री स्वामी समर्थ. गुपचूपपणे करा ही 25 कामे, लक्ष्मी तुमच्याकडे चालत येईल. 1. कोणताही महत्त्वाचा निर्णय तडकाफडकी घेऊ नका. 3 दिवस थांबून नंतर काय करायचे ते ठरवा. 2. मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत 1 तांब्याच्या कलशात पाणी भरा. त्यात अर्धा पेला दूध टाका. चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात वाहायचे. एकदाच करायचे. 3. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. 4. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते. 5. मंगळवार व रविवार हे 2 वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णतः वर्ज्य करावे. 6. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करून बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो. 7. चुकून सुद्धा कोणत्याही प्रकारचे काटेरी रोपटे फ्लॅटमध्ये लावू नये. परंतु एखाद्या माणसाला अशा प्रकारच्या रोपट्यांची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे. म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील. पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 8. वास्तूची आयुर्मर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला 8 ने गुणून 120 ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे असे समजावे. 9. घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडगळ सामान ठेवू नका. त्याची योग्य तेव्हा विल्हेवाट लावा. 10. प्रभावी उपाय सूर्यास्ताच्या वेळी देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावावे. शक्य असल्यास धूप पण लावावे. घर प्रसन्न वाटतं. 11. सांजवेळी घरी लक्ष्मी येत असते, त्यामुळे दरवाजा कधी बंद ठेवू नये. 12. सूर्यास्ताच्या वेळी घरी वाद तंटे नसावे, कारण त्यावेळी लक्ष्मीचे आगमन होत असते. त्यामुळे घरी शांत वातावरण असेल तितका वास्तूला चांगलं. 13. रोज सकाळी उठून आंघोळ झाल्यावर लक्ष्मी समोर बसून कमळगट्ट्याच्या माळीने 108 वेळा जप करावा. 14. नेहमी देवघरातल्या 6 दिव्याच्या ज्योतकडे आपण 2 मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पाहावे. याला अग्नित्राटक असे म्हणतात. केल्याने आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो. 15. नेहमी देवाजवळ निरंतर दिवा चालू असल्यावर संकटे येत नाही. पक्षी, मुंगी, गाय, कावळा, कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा. 16. मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका. 17. चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते. 18. वाहत्या पाण्यात रेवडी व बत्तासे वाहू घाला. 19. बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा. 20. पांढरा, काळा किंवा 2 रंगाची शाल गरिबांना दान करा. 21. शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे. 22. रविवारी गाईला गहू व गूळ खाऊ घाला. 23. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. 24. उन्हाळ्यात कोणी दारासमोर येऊन पाणी मागितले तर त्याने हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात ताणलेल्या लोकांना पाणी देणे किंवा जनावरांना पाणी देणे हे खूप पुण्याचे काम आहे. 25.
सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला साजूक तुपाचा दिवा लावावा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.